नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वादरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, हे बघा मस्त वातावरण आहे, संध्याकाळचा टाईम आहे। तर मित्रांनो, आज काय तर आज आहे आमच्याकडे गृहप्रवेश होता। तर मित्रांनो, जवळजवळ आहे ना, आम्ही 5 महिने मामाच्या इथे राहिलो आणि आत्ता म्हणजे आमच्या घराचं काम 5 महिन्यानंतर झालं। तर आत्ता आम्ही येऊन पोचलो आपल्या घरी आणि पूजेला बसलो होतो, त्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही। जेवढा करता आला तेवढा श्रेयांशने केला नाही आणि तो तुम्ही बघालच। आणि हे बघा मस्त व्ह्यू आहे, बघा सूर्य ढगातून बाहेर येतो आणि काळे ढग आहेत बाजूला। बघा एक नंबर वातावरण, असं घरी येऊन बरं वाटतंय। पूर्ण गवत जास्तच वाढलं इकडे। बघा हा पक्षी कोणता आहे, आमच्या इथे केकाडे बोलतात त्याला। ते बघा त्या पेरूच्या झाडावर पण जास्त होत। हा बघा आता सूर्य बाहेर आला त्या ढगातून। चला तर मग आता आपण जाऊया आतमध्ये, तुम्हाला दाखवतो। आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। मित्रांनो, हे बघताय 5 सुहासिनी आहेत। म्हणताना काय म्हणते हळदी आणि कुंकू। काकी आहे, त्यांची आई आहे, ती ही ना आली ती शर्मिला या नागवेर काकी। काय पत्रावळी हे काय झालं? अग्नीची पूजा, अग्निदेवतेची पूजा। दुपारी जेवणात येणार असलं तर त्यावेळेला तुमच्या मोठ्या भरण्यात उजव्या हाताने 3 वेळ पाणी प्यायचं। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः। चौथ्या वेळेला दामानच पाणी सोडायचं, गोविंदाय नमः। परत 3 वेळ पाणी प्यायचं। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः। चौथ्या वेळेला दामानच पाणी सोडायचं, गोविंदाय नमः। हात पुसा। हां, 4 जणे हातात अक्षते घेतले, हात जोडायचे। विष्णवे नमः, मधुसूदन मंत्री विक्रमन वामन देवाय
उपेंद्राणी हरे कृष्णाय नमः गणाधराय नमः श्री लक्ष्मीनारायण आपल्याला मग उमा महेश्वर आपल्याला सखी बरोबर आपल्याला माता आपल्याला इष्टदेवता मा स्थान देवता आपल्याला वास्तु देवता आपल्याला आदित्यादी नवग्रह देवता आपल्याला स्थान देवता आपल्याला सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो हातावरून 4 वेळेला पाणी तामानात सोडायचं रीती बुद्धी सहित महागणाधिपती नमः पादयोग पादम समर्पयामि रीती बुद्धी सहित महागणाधिपती नमः हस्तयोग अर्घ्यं समर्पयामि रीती बुद्धी सहित महागणाधिपती नमः आचमनं समर्पयामि रीती बुद्धी सहित महागणाधिपती नमः स्नानं समर्पयामि रीती बुद्धी सहित महागणाधिपती नमः वस्त्रोपवस्त्रार्थे ते तांबडा ब्लाऊज पीस आहे या ब्लाऊज पीसवर अक्षता टाका प्रत्यक्ष वस्त्र समर्पयामि रीती बुद्धी सहित महागणाधिपती नमः यज्ञोपवितार्थे उपवस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि रीती बुद्धी सहित महागणाधिपती नमः अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि रीती बुद्धी सहित महागणाधिपती नमः हिरवळी जवळच्या बोटाने दिसला टोपी घातली आहे टोपी ज्या ज्या ठिकाणी मनदाय मागे त्या त्या ठिकाणी मी ठेवतो मस्तक या ठिकाणी ते सद्गुरुपाय आपला घराचा बाहेरचा व्ह्यू आहे. ॲक्च्युली या विंडो बसवायच्या आहेत ते मंगळवारी येणार आहेत. बघा आपला मेन डोअर आपला हॉलमध्ये आलो आपण.
कलर वगैरे घालायचा राहिला आहे. आज आपण गणेश पूजन केलं. इकडे देव बसून ती प्रेमाला गिफ्ट केले आमचे काका संजय शेठ सुर्वे यांनी. करे वगैरे मांडले होते ते जे घराचं काम केलं त्यांच्यासाठी. बेडरूम आहे. चला आपण जाऊया. हा पॅसेज आहे मधला. सगळ्याचा डायनिंग. किचन आहे आपलं. अजून काम भरपूर विंडोज वगैरे, विंडोच्या साईड वगैरे लावायचे. कसा पसारा टाकला आहे. अजून लावायचं आहे व्यवस्थित. हा बघा किचन अजून काम बाकी आहे भरपूर. आणि हा बेडरूम आहे सेकंड. ही विंडो आहे. बाहेरचा व्ह्यू बघा. आता तुम्हाला बाथरूम दाखवतो. हा बघा हा बाथरूम. काम अजून भरपूर पेंडिंग आहे. दरवाजा लावायचा आहे. आणि इकडे टॉयलेट. बाहेरचा व्ह्यू आहे पाचचा. तर मित्रांनो आत्ता तुम्हाला मी गृहप्रवेश म्हणजेच आमचं घर दाखवलं थोडक्यात. तर भरपूर काम पेंडिंग आहे अजून. आणि जेवढा आमचा पसारा बघितला तो अजून लावायचा आहे भरपूर. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.